नमस्कार. मी मंजिरी कारेकर. अ, आज आपण BPSC 133 या कोर्स कोडमधील कंपॅरेटिव्ह गव्हर्नमेंट अँड पॉलिटिक्स या पेपरमधील प्रेशर ग्रुप हा भाग बघणार आहोत. आपण मागच्या प्रकरणामध्ये राजकीय पक्ष म्हणजे काय, पक्षांचे किती प्रकार पडतात, पक्षांचं महत्व काय, पक्षाची कार्य काय, असं आपण बघितलेलं तुम्हाला आठवत असेल. तर आपल्या असं लक्षात येत असेल की बऱ्याचदा आपल्याला असं दिसतं की राजकीय पक्षांची तर भूमिका निवडणुकीच्या काळात अतिशय महत्वाची असते आणि राजकीय पक्ष आहेत म्हणूनच लोकशाही यशस्वीरित्या होऊ शकते, काम करू शकते. किंवा लोकशाहीच काय, इतर प्रकारच्या व्यवस्थांमध्ये सुद्धा, साम्यवादी व्यवस्थांमध्ये सुद्धा आपल्याला असं दिसतं की राजकीय पक्षाचं महत्व आहे. कम्युनिस्ट पक्ष आहे, ते सगळी यंत्रणा राबवतो, शासनावरती प्रतिनिधी पाठवण्याचं काम करतो. दुसऱ्या प्रकारच्या व्यवस्थांमध्ये सुद्धा राजकीय पक्षांची भूमिका महत्वाची आहे. तर आज असं आपलं बघायचं आहे की राजकीय पक्षांच्या बरोबरच काही असे गट असतात व्यवस्थेमध्ये की ते प्रत्यक्ष निवडणूक लढवण्याचं काम करत नाही, पण शासनाच्या निर्णयांवरती प्रभाव पाडण्याचं काम करतात. लक्षात येत आहे? तर मग हे निवडणुकीत भाग घेत नाही, पण शासनाच्या निर्णयांवरती प्रभाव पडतात. तर अशा गटांचा उल्लेख आपण दबाव गट असा करतो. प्रेशर ग्रुप्स, तर दबाव गट असा त्याचा उल्लेख करतो. तर आज आपण बघणार आहोत ते दबाव गट म्हणजे काय, यांची भूमिका काय, असं थोडस आपण बघणार आहोत. तर आजच्या प्रकरणात आपण खालील गोष्टी बघणार आहोत. म्हणजे काही गोष्टी महत्वाच्या आहेत की दबाव गटाचा अर्थ काय, स्वरूप काय, दबाव गट व राजकीय पक्ष, हितसंबंधी गट व नागरी समाज यातील फरक, दबाव गटाचे वर्गीकरण, असं आपण बघणार आहोत. दबाव गटाकडून वापरल्या जाणाऱ्या पद्धती, धोरणे व तंत्रे असं बघणार आहोत. लोकशाहीच्या राजकारणात दबाव गटाची भूमिका काय, असं अनेक गोष्टी आपण याच्यात बघू इच्छितो. ओके, तर आपण आज त्याचं एक एक बघूयात. आता याच्यातली महत्वाची एक गोष्ट अशी लक्षात घ्या की आपण आधुनिकीकरण आहे ते मानवी कृतींशी जोडतो. पण खरं सांगू का की आधुनिकीकरण मानवी कृतींशी जोडतो, पण ते आर्थिक व सामाजिक बदलांशी, उदाहरणार्थ औद्योगिकरण, शहरीकरण, आधुनिक शिक्षण, संसूचन प्रसार माध्यमांचा वापर यांच्याशी संबंधित आहे. म्हणजे ह्या आपल्या सगळ्या मानवी कृती ज्या आहेत त्या आर्थिक सामाजिक बदलांमुळे बदलतात. मग या आर्थिक सामाजिक बदल कशामुळे होतात? औद्योगिकरण हा एक त्याच्यातला भाग आहे, म्हणजे इंडस्ट्रियलायझेशन. आणि आज तर एक लक्षात घ्या की औद्योगिकरण तर खूप वाढले आणि जागतिकीकरणामुळे इंडस्ट्रीजचं महत्व खूप वाढलेलं आहे. शहरीकरण वाढले, म्हणजे आज पूर्वी शहरांची संख्या मर्यादित होती, पण आज शहरीकरण वाढले म्हणजे खेड्यांचं रूपांतर शहरात होतंय. ज्या फॅसिलिटीज शहरात मिळतात त्या सगळ्या खेड्यागावांमध्ये मिळू लागलेल्या आहेत, तालुका प्लेसला मिळतात. त्यामुळे शहरांची संख्या वाढत चालली आहे. आधुनिक शिक्षण वाढतंय, संसूचन माध्यम वाढतायत, इंटरनेट, फेसबुक, ट्विटर, लिंक्डइन, अनेक प्रकारची माध्यमे आहेत असं आपण म्हणू. सगळी सोशल मीडिया आहे, अनेक गोष्टी आहेत. याच्यामुळे होतंय काय की न्यूजपेपर्स वाढतायत, पिरियडिकल्स वाढतायत. तर याच्यामुळे होतंय काय की या सगळ्याचा परिणाम मानवी व्यवहारांवर होतो, मानवी कृतींवरती होतो. या बदलांमुळे समाजात विविधता दिसते, त्यातून अनेक हितसंबंधी गटांचा उदय झालेला दिसतो. हे हितसंबंधी दबाव गट शासन व लोक यांच्यात मध्यस्थाचे काम करतात. म्हणजे आता इतकं सगळं जंजाळ आहे, हे सगळं आपण बघतो.
हे जंजाळ आहे. मग याच्यातून नेमकं काय घ्यायचं हे लोकांना समजत नाही. आणि म्हणून इथं कुठंतरी हितसंबंधी गट किंवा दबाव गट हे उदयाला आले आणि हे शासन आणि लोक यांच्यामध्ये थोडस मध्यस्थी मीडिएशनचं काम करतात, लिंकटिंगचं काम करतात. मग आपण दबाव गटाच्या थोड्याशा व्याख्या बघूया त्याच्यामध्ये. तर दबाव गटाच्या वेगवेगळ्या विचारवंतांनी वेगवेगळ्या व्याख्या केलेल्या आहेत. तर एक म्हणजे मॅकेन्झीच्या मते सार्वजनिक संस्थांच्या निर्णयांवर प्रभाव पाडणाऱ्या औपचारिक रचना व सामाजिक हितसंबंध असणाऱ्या संघटित गटाला दबाव गट म्हणतात. म्हणजे आता ही व्याख्या काय सांगते बघा. मॅकेन्झीच्या मते सार्वजनिक संस्थांच्या निर्णयावरती प्रभाव पाडणाऱ्या औपचारिक संघटना म्हणजे फॉर्मल ऑर्गनायझेशन्स आहेत आणि समान हितसंबंध असणाऱ्या संघटित गटाला दबाव गट म्हणतात. सॅम्युअल फायनर जो आहे तो म्हणतो की सार्वजनिक संस्थांच्या धोरणावर स्वतःच्या मतानुसार प्रभाव पाडण्याचा प्रयत्न करणाऱ्या संघटनांना दबाव गट असं म्हणता येईल. म्हणजे थोडक्यात कसं आहे की सार्वजनिक संस्थांच्या धोरणांवरती प्रभाव पाडणं हे दबाव गटाचं प्रमुख काम आहे. पीटर शिपलेच्या मते समान हितसंबंध, श्रद्धा व हेतू साध्य करण्यासाठी एकत्र आलेल्या व्यक्तींची संघटना ज्या अधिकार पदावर असलेल्या व्यक्तीकडून हवी तशी धोरणे आखून घेऊ शकतात. तर पीटर शिपलेच्या मते काय आहे की समान हितसंबंध, श्रद्धा, हेतू साध्य करण्यासाठी एकत्र आलेल्या व्यक्तींची संघटना ज्या अधिकार पदावर असलेल्या व्यक्तीकडून हवी तशी धोरणे आखून घेऊ शकतात, त्यांना दबाव गट असं म्हणता येईल. एन.सी. हंटच्या मते शासनाच्या धोरणावर परिणाम करण्याचा प्रयत्न करणाऱ्या संघटनेला दबाव गट असं म्हणतात. एन.सी. हंटच्या मते. आता बघा याची सगळ्याचा सूर काय आहे की शासनाच्या धोरणावरती परिणाम करणे, प्रभाव पाडणे. आधुनिक काळात दबाव गट हे सामाजिक चळवळीच्या स्वरूपातही आढळतात. म्हणजे आता तर आधुनिक दबाव गटांचं स्वरूप बदललेलं आहे. म्हणजे आता हल्ली दबाव गट हा असा कुठला तरी ग्रुप असं नाही की ते सामाजिक चळवळीच्या स्वरूपात दिसतात आणि सामाजिक चळवळी या एक प्रकारे दबाव गटाचं काम करतात. म्हणजे अशी उदाहरणं आपल्याला देता येईल की नर्मदा बचाव आंदोलन हे जरी आंदोलन असलं तरी ते मेधा पाटकरचा एक प्रकारे दबाव गट म्हणून काम करत होता तो, की त्यात त्यांचा हेतू पर्यावरण पूरक धोरणं शासनाने आखावीत असं त्यांचा हेतू आहे. भ्रष्टाचार विरोधी चळवळ म्हणजे आता भ्रष्टाचार विरोधी चळवळ म्हणजे हा सुद्धा एक दबाव गट आहे. भ्रष्टाचार नष्ट करणं, प्रत्यक्ष भ्रष्टाचार नष्ट करणं हे काही सोपं नाहीये. पण अण्णा हजारेंची ही चळवळ जी होती त्याच्यातून कुठं काही बऱ्याचशा पॉझिटिव्ह गोष्टी झालेल्या आपल्याला दिसतात. म्हणजे भ्रष्टाचार विरोधी चळवळ म्हणजे सगळं ट्रान्सपरंट कारभार असावा वगैरे असा त्याचा माहितीचा अधिकार असावा, अशा अनेक गोष्टी त्याच्यातून सुरू झाल्या आणि काही कायदे पण त्यासाठी बदलले गेले. म्हणजे असं दिसतं की आज या सामाजिक चळवळी सुद्धा कळत नकळत कुठेतरी दबाव गटाची भूमिका पार पाडतात. ओके, मग हे दबाव गट लहान किंवा मोठे असू शकतात, कसेही असू शकतात. दबाव गट लहान असतो, मोठा असतो, मध्यम स्वरूपाचा असतो, त्यांचे साईज आकार कसेही असू शकतात. उदाहरणार्थ मुक्त व्यापार संघाचा राज्य संघ, ॲम्नेस्टी इंटरनॅशनल, वर्णद्वेष विरोधी चळवळ, असे आपल्याला अनेक दबाव गट आढळतात. काही लहान मोठे असे आहेत. वर्ल्ड सोशल फोरम हा तर अतिशय मोठा असा दबाव गट आहे, हे तुमच्या लक्षात यायला पाहिजे. वर्ल्ड सोशल फोरम म्हणजे जागतिक सामाजिक संघटना, सगळे सामाजिक प्रश्नांचा याच्यामध्ये थोडासा इश्यू हाती घेतलेला असतो. मग आता आपल्याला असं बघायला लागेल की दबाव गट ही जी कल्पना आहे ही कशी उदयाला आली, याची उत्पत्ती काय आहे हे थोडंसं आपल्याला बघायला लागेल. म्हणजे ओरिजिन ऑफ प्रेशर ग्रुप.
एरिस्टॉटलच्या मते मनुष्य हा राजकीय सामाजिक प्राणी आहे. म्हणजे मुळात एरिस्टॉटल हा माणसाला पॉलिटिकल ॲनिमल असं म्हणतो. म्हणजे काय बरं, त्याचा मनुष्य राजकारणाशिवाय जगू शकत नाही. राजकारण हा त्याचा स्थायी भाव आहे, तो पिंड आहे. लक्षात आलं? मनुष्य हा राजकीय प्राणी आहे, तो एकटा राहू शकत नाही, तो कायम गट करून राहतो आणि हे गट दबाव गटाची काम करतो. लक्षात येते? म्हणजे ही जी कल्पना आहे दबाव गट म्हणजे काय, ही असं आपल्या लक्षात येतं की एरिस्टॉटलच्या काळापासून ही कल्पनेला थोडासा ट्रिगर ऑफ मिळालाय किंवा चालना मिळालेली. अमेरिकन व फ्रेंच क्रांतीनंतर सुद्धा दबाव गटाचं महत्व वाढलं. म्हणजे अमेरिकन आणि फ्रेंच क्रांतीमध्ये सुद्धा वेगवेगळे कामगारांच्या संघटना, शेतकऱ्यांच्या संघटना, व्यापाऱ्यांच्या संघटना यांनी निर्णय प्रक्रियेवरती परिणाम करण्याचा बराच प्रयत्न केलेला आहे. अल्पसंख्याक व स्त्रियांचे दबाव गट प्रभावी ठरले. म्हणजे हा जो काळ आहे अमेरिकन आणि फ्रेंच राज्यक्रांती यानंतर दबाव गटाचे अल्पसंख्याक म्हणजे त्या देशातील अल्पसंख्याक स्त्रिया यांचे दबाव गट थोडेसे प्रभावी ठरले. ब्रिटनमध्ये तर 1787 मध्ये गुलामगिरीला विरोध करणारा एबोलिशन सोसायटी हा गट उदयाला आला. तर 1866 मध्ये फ्रान्समध्ये सोसायटी फॉर वुमन्स राईट हा गट उदयाला आला. 19व्या शतकाच्या शेवटी असे व्यापार व्यवसायाविषयी अनेक गट उदयाला आलेले आपल्याला दिसतात. म्हणजे गट हळूहळू निर्माण व्हायला लागले, ते दबाव गट म्हणून काम करायला लागले असं आपल्याला दिसतंय. म्हणजे इथं एरिस्टॉटलच्या काळापासून ते पुढे 19व्या शतकाच्या शेवटीपर्यंत आपल्याला असं आढळतं की समाजात वेगवेगळ्या पद्धतींचे दबाव गट उदयाला आलेले दिसतात. मुळात काय झालेलं आहे माहितीये का, समाजात असे काही गट असतात आणि ते राजकारणात महत्वाची भूमिका बजावू शकतात, ही कल्पनाच मुळी नवीन आहे. लक्षात येतं? दबाव गट सिद्धांताचा जो जनक याचा अभ्यास आर्थर ब्लेंटले यांनी केला. तर आर्थर ब्लेंटलेच्या मते राजकारणाचा अभ्यास दबाव गटांच्या अभ्यासाशिवाय करता येणार नाही. म्हणजे विदाउट कन्सिडरिंग ग्रुप्स इट इज व्हेरी डिफिकल्ट टू स्टडी पॉलिटिकल प्रोसेस असं त्याचं म्हणणार आहे. आणि त्याशिवाय राजकारणही समजणार नाही. गटकेंद्रित अभ्यास जो आहे, गटकेंद्रित अभ्यास हा नंतर अनेक विचारवंतांनी केलेला दिसतो. म्हणजे ला पाल्मा त्यातला एक विचारवंत आहे, डेव्हिड ट्रूमन आहे, मॅकिन्झी यांचं सुद्धा हेच मत आहे की समाजामधल्या वेगवेगळ्या गटांचा अभ्यास आपण केल्याशिवाय त्या समाजाचं राजकारण समजून घेऊ शकत नाही, असं सरळ यांचं प्रामाणिक मत आहे. मग आता आपण असं बघूया की दबाव गट, समाजात अनेक प्रकारचे गट असतात. असं मग अशी आपण बघितलं दबाव गट आणि इतर सामाजिक गट. मग हे कुठले गट? समाजात अनेक गट असतात, त्यांचे स्वरूप वेगळं असतं. दबाव गट व इतर गट यात फरक केला पाहिजे. म्हणजे कसं आहे की दबाव गट आणि हितसंबंधी गट, आता अनेकदा असं वेगवेगळ्या प्रकारचे गट असतात, तर आपल्याला थोडीशी तुलना करावी लागते. दबाव गट आणि हितसंबंधी गट, वास्तविक कसं आहे माहितीये का की बरेचदा हे दोन्ही शब्द समान अर्थाने वापरले जातात, मिळते जुळते वापरले जातात किंवा समांतर पद्धतीने वापरले जातात. तर त्याच्यामध्ये थोडा बारीकसा फरक आहे, तो पहिला बघूयात आपण. आधी तो बघू, हे दोन्ही शब्द जे आहेत, दोन्ही गट जवळ जाणार आहेत, पॅरलल आहेत, ते थोडासा फरक आहे त्यात. काही विचारवंत यात फरक करत नाहीत, त्यांच्या मते दबाव गट काय आणि हितसंबंधी गट काय दोन्ही सेम. ॲलन बाल दबाव गट आणि हितसंबंधी गट एकच समजतो, तो फरक करत नाही. रॉबर्ट सॅलिसबरी सुद्धा हेच सांगतो.
काही विचारवंत दबाव गट व हितसंबंधी गट यात फरक करतात. काही जण फरक करतात. त्यांच्या मते दबाव गट हा शासकीय निर्णयांवर प्रभाव पाडण्याचा प्रयत्न करतात, तर हितसंबंधी गट तसा प्रयत्न करत नाहीत, पण स्वतःच्या गटाचे हित साध्य करण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे दबाव गट हितसंबंधी गटापेक्षा अधिक प्रभावीपणे काम करतात असं दिसतं. म्हणजे यांनी एक थोडासा फरक इथं असं दिलेला आहे की दबाव गट हे सरळ सरळ दबाव आणणे शासनावर, प्रभाव पाडणे निर्णयावर असं करतात. हितसंबंधी गट फक्त हितसंबंध राखण्याचा प्रयत्न करतात आणि स्वतःच्या गटाचं हित कसं साध्य करता येईल याचा प्रयत्न करतात. त्याच्यामुळे जास्त स्ट्रॉंग दबाव गट असतात, हितसंबंधी गटापेक्षा अधिक प्रभावी काम करतात. दुसरा एक आपण तुलना अशी करू शकतो की दबाव गट आणि राजकीय पक्ष यांच्यात काय संबंध आहेत. आता आपण हे बघूयात, दोन्ही समाजाच्या विविध गटांचे हितसंबंध सुरक्षित करतात, दोन्ही समांतर काम करतात, पण पक्ष काय करतात, सत्ता मिळवण्याचा प्रयत्न करतात. तर दबाव गट सत्ताधारकांवरती दबाव आणून त्यांना पाहिजे तसा निर्णय मिळवण्याचा प्रयत्न करतात. आता काय फरक आहे बघा. पक्ष हे सत्ता प्राप्त करतात, इलेक्शनला प्रतिनिधी उभे करतात आणि ते प्रतिनिधी शासनापर्यंत कसे पाठवता येईल असा प्रयत्न करतात. तर दबाव गट काय करतात, त्यांना निवडणूक लढवण्यात इंटरेस्ट नसतो, पण सत्ताधारकांवरती दबाव आणून त्यांना पाहिजे तसा निर्णय मिळवण्याचा प्रयत्न करतात. म्हणजे हा मुख्य फरक राजकीय पक्ष आणि इंटरेस्ट ग्रुप, दबाव गट, प्रेशर ग्रुप्स याच्यामध्ये मुख्य फरक आहे, तो लक्षात घेतला पाहिजे. आता इतर फरक जो आहे तो म्हणजे दबाव गट विशिष्ट धोरणावर प्रभाव पाडण्याचा प्रयत्न करतात, तर पक्ष सर्वच धोरणांवरती प्रभाव पाडण्याचा प्रयत्न करतात. हा मोठा फरक आहे. दबाव गटाचं कसं आहे की ज्या गटाचा तो दबाव गट असेल ना, ज्या लोकांचा, त्या लोकांचे हितसंबंध कसे राखले जातील एवढा मर्यादित प्रयत्न असतो तो. पण पक्ष काय करतात, शासनाची सगळ्याच धोरणांवरती परिणाम करण्याचा प्रयत्न करतात. म्हणजे पक्ष आणि दबाव गट यांची जर तुलना केली तर आपल्याला पक्षाची व्याप्ती ही दबाव गटापेक्षा अधिक असते असं आपल्याला आढळेल. दबाव गट पक्षाशी संबंध ठेवून असतात, तर कधी कधी दबाव गटाचं रूपांतर पक्षात झालेलं दिसतं. म्हणजे दबाव गट हे कुठल्या तरी पक्षाशी बांधील असतात, जवळ असतात त्यांच्या, आणि मग ते त्या पक्षाला इलेक्शनमध्ये यानं त्या रूपे अनेक प्रकारे मदत करतात. अगदी पैसे पुरवण्यापासून काही इतर मदती करणं असं सगळे कामं करतात दबाव गट. कधी कधी तर त्यातला फरक इतका कमी आहे की दबाव गटच बघता बघता पक्ष झाला असं आपल्याला दिसतं. आता याची उदाहरणं आपल्याला अशी दिसतात की ब्रिटन, ऑस्ट्रेलिया यामधला लेबर पक्ष जो आहे तो पूर्वी कामगारांशी संबंधित असा गट होता, तो बघता बघता पक्ष झाला. महाराष्ट्रातली उदाहरणं घ्यायची झाली भारतामधली तर महाराष्ट्रातली शिवसेना हा आधी एक छोटा दबाव गट सारखं काम करत होते, लोकल लेवलला, स्थानिक पातळीवर काम करत होते. बघता बघता तो पक्ष झाला आणि राजकारणात उतरला आणि सत्ता पण मिळवली त्यांनी. मिझो नॅशनल फ्रंट, मिझोराम मधला, हे पण आपल्याला उदाहरण इथं घेता येईल की तो आधी दबाव गट होता पण नंतर हळूहळू पक्ष झालेला आहे. आम आदमी पक्ष असा एक दिल्लीतला दबाव गट होता, तो आधी पक्ष झालेला आपल्याला दिसतोय. आम आदमी पक्ष जो आहे तो पूर्वी दबाव गटासारखं काम करत होता, तो बघता तो पक्ष झाला.
बरेच वेळी गट पक्षांशी खूप जवळीक साधण्यापेक्षा अंतर राखूनही असतात. म्हणजे दबाव गट बऱ्याचदा काय करतात, पक्षांशी खूप जवळीक साधण्यापेक्षा सुरक्षित अंतर ठेवतात. म्हणजे पक्षांच्या खूप जवळ गेलं तर कधी कधी काय होतं की त्यांना मन मोकळेपणाने काम करता येणार नसेल म्हणून ते पक्षांपासून लांबच राहतात. दबाव गट आणि नागरी संघटना असा सुद्धा आपल्याला फरक लक्षात घेतला पाहिजे. म्हणजे कधी कधी दबाव गटाची तुलना नागरी समाज संघटनांशी केली जाते. म्हणजे दबाव गट आणि नागरी समाज संघटना अशा दोन्ही लक्षात घेतलं पाहिजे. आणि दबाव गटाची तुलना नागरी समाज संघटनांशी केली जाते. या नागरी संघटना नागरिकांनी त्यांचे विशिष्ट हितसंबंध राखण्यासाठी केलेल्या असतात. म्हणजे आता उदाहरण काय देता येईल याच्यामध्ये, भारतात लोकसत्ता, जनाग्रह, म्हणजे फाउंडेशन ऑफ डेमोक्रेटिक रिफॉर्म्स इत्यादी नागरिक संघटना आहेत. आणि ह्या नागरिक संघटना ज्या आहेत त्या काय करतात की विशिष्ट हितसंबंध राखण्यासाठी महत्व दिलेलं आपल्याला आढळतं. त्यांचं थोडक्यामध्ये हेतू असा आहे की नागरिक संघटनांनी थोडक्यात त्यांचा हेतू काय आहे की विशिष्ट गटाचे हेतू राखणं. आणि म्हणून आपल्याला असं दिसतं की नागरी संघटना दबाव गट याच्यामध्ये सुद्धा फरक आहेत. आता आपल्याला दबाव गटाची वैशिष्ट्ये बघायची आहेत. काय वैशिष्ट्य दबाव गटाची? दबाव गटाचं पहिलं वैशिष्ट्य म्हणजे ते निवडणूक लढवित नाहीत. अगदी महत्वाचं वैशिष्ट्य की दे आर नॉट इंटरेस्टेड इन कॉन्टेस्टिंग इलेक्शन. प्रत्यक्ष शासकीय व्यवहारात नसतात ते, पण शासनावर दबाव टाकण्याचा प्रयत्न करत असतात. म्हणजे दे आर अवे फ्रॉम द पॉलिटिक्स बट दे ट्राय टू इन्फ्लुएन्स द पॉलिटिक्स, असा तो आपल्याला फरक करता येईल. दुसरा जो आहे की ते निवडणुकीमध्ये पक्षाला पैसा पुरवून अप्रत्यक्ष मदत करत असतात. म्हणजे पक्षाला पैसा एवढा कुठून येतो? इलेक्शन लढवण्यासाठी पूर्वी खूप पैसे उधळले जायचे. आणि आता सांगते, नंतरच्या काळामध्ये टी.एन. शेषनचं नाव तुम्ही ऐकून असाल. टी.एन. शेषननी निवडणुकीत किती पैसे खर्च करायचे याच्यावरती सरळ सरळ लिमिटेशन्स घातली, मर्यादा घातली. आणि त्याच्यापेक्षा जास्त पक्ष पैसा खर्च करू शकत नाही, केले तर त्यांना हिशोब द्यायला लागतो. पण प्रत्यक्ष इलेक्शन मध्ये तर जास्त पैसे खर्च होतातच. मग हे पैसे पार्टी कुठून आणते, कसं मेकअप करतात हे कॅन्डिडेट सगळे? तर हे कळत नकळत दबाव गट जो असतो त्या भागातला, त्या समाजातला, तो कुठेतरी यांना पैसा पुरवत असतो. तिसरं वैशिष्ट्य म्हणजे हे गट शासकीय अधिकारी व राजकीय पक्ष, राजकारणी यांच्याशी संबंध ठेवूनच असतात. कारण त्यांना हितसंबंध जपायचे असतात. म्हणजे हे जे दबाव गट आहेत हे शासकीय अधिकारी, राजकीय हितसंबंध, राजकारणी यांच्याशी संबंध ठेवतात. हितसंबंध जपणं हा त्याचा हेतू असतो. पुढचं एक वैशिष्ट्य यांचे कायमस्वरूपी राजकीय संबंध नसतात. म्हणजे यांचे राजकीय संबंध आहेत ना, हे असे काय म्हणता येईल, बदलत्या स्वरूपाचे असतात. म्हणजे त्यांचा इंटरेस्ट साध्य झाला, हेतू साध्य झाला की ते संबंध पूर्वीसारखेच राहतील असं नसतं. ते नवीन संबंध निर्माण करतात. म्हणजे असा टायप हा तात्पुरता असतो त्यांचा. ओके, आता समजा आज एक रुलिंग पार्टी आहे आणि त्या पार्टीकडून काहीतरी त्यांचं साध्य होणार आहे, तर ते त्यांच्याशी गोड राहतील, त्यांना मदत करतील, वेळोवेळी काही लागलं तर पैसाही पुरवतील. पण ती पार्टी जर पायउतार झाली सत्तेवरून आणि दुसरी पार्टी पुढे आली तर हे नवीन पार्टीशी संबंध जुळवतील. म्हणजे यांचं एका विशिष्ट पद्धतीचे
संबंध असतात, टायअप असतो असं नाहीये. हे सतत बदलाबदल चाललेली असते. आता अजून एक वैशिष्ट्य असं आहे की काही दबाव गटांचे संबंध विशिष्ट गटापुरतेच असतात. म्हणजे काय? विशिष्ट गटापुरतेच असतात. वेळोवेळी हे संबंध बदलतात. आणि ते मागण्या व उद्दिष्टांमधील लवचिकता हे दबाव गटाचं एक वैशिष्ट्य आहे. म्हणजे मागणी आणि लवचिकता हे त्यांचं अजून महत्वाचं वैशिष्ट्य आहे. म्हणजे बरेचसे दबाव गट स्वतःचे बिझनेस घालून बसलेले असतात आणि लवचिकता, कारण त्या त्या ठिकाणी कशी कशी स्टाईल आहे हे बघ शांतपणे बघून त्यानुसार स्वतः बदल करावे लागतात, असं त्याचं वैशिष्ट्य आहे. आणि म्हणून हे दबाव गट जे आहेत ते अतिशय महत्वाचे असे भाग आहे याच गटातला. पुढचं वैशिष्ट्य म्हणजे एक सामूहिक दृष्टिकोन ठेवून हे अजून एक वैशिष्ट्य आहे. ते कुठलं बरं? एक सामूहिक दृष्टिकोन आहे, कारण एक असं आहे की समाज कल्याण, जनकल्याण हे सुद्धा दबाव गटाचं उद्दिष्ट आहे असं मला म्हणायचंय. आता आपण आतापर्यंत काय बघितलं की दबाव गटाची वैशिष्ट्य काय ती बघितली. आता आपण असं बघूया की अमंड आणि कोलमन याने वर्गीकरण दिलंय. दबाव गटाचं वर्गीकरण करणे, सगळे दबाव गट सारख्या प्रकारचे नसतात. प्रत्येकाचं कार्यक्षेत्र वेगळं असतं, प्रत्येकाची कामाची पद्धत वेगळी असते आणि प्रत्येकाचं इंटरेस्ट वेगळे वेगळे असतात. आणि म्हणून आपल्याला असं बघायला लागेल की कोणत्या कोणत्या प्रकारे दबाव गटांचं वर्गीकरण करता येतं. तर यातला प्रमुख काही 4 गट आहेत ते आपण बघूया. एक म्हणजे संस्थात्मक दबाव गट, म्हणजे हे गट संस्थांमध्ये तयार होतात. लक्षात आलं? म्हणजे इन्स्टिट्यूशनल प्रेशर ग्रुप्स असे याला म्हणता येईल. उदाहरणार्थ शाळा, महाविद्यालय, विद्यापीठ, न्यायमंडळ, हॉस्पिटल, पोलीस यांचे दबाव गट असतात. म्हणजे त्या त्या पद्धतीने ते काम करतात. भारतामध्ये तर व्यावसायिक दबाव गट आढळतात. डॉक्टर, वकील, शिक्षक यांचे गट आढळतात. कारण आपल्या व्यवसायातल्या लोकांचे हितसंबंध राखणे, त्याला अनुकूल असे शासनाला निर्णय घ्यायला लावणे हे प्रामुख्याने यांचं काम असतं. हे इन्स्टिट्यूशनल प्रेशर ग्रुप्स आहेत आणि हे गट संस्थांमध्येच तयार होतात. म्हणजे विद्यापीठ लेवलला प्रोफेसरांची संघटना, महाविद्यालय लेवलला प्राध्यापकांची संघटना, वकिलांची संघटना असतात, डॉक्टरांच्या संघटना असतात. तर अशा सगळ्या ज्या गोष्टी आहेत हे सगळे दबाव गट संस्थात्मक आहेत. दुसरा जो प्रकार आहे तो म्हणजे संघटनात्मक दबाव गट. या गटाची उद्दिष्ट मर्यादित असतात. हे व्यावसायिक आणि उद्योजकांचे गट आहेत. म्हणजे काय बरं? व्यावसायिक आणि उद्योजकांचे गट आहेत. म्हणजे कुठंतरी असोसिएशनल प्रेशर ग्रुप्स म्हणजे व्यवसायाशी संबंधित आहेत आणि एंटरप्रेन्योर उद्योग व्यवसायाशी, इंडस्ट्रीशी संबंधित असे हे गट आहेत. आता याची कुठली उदाहरणं घेता येतील? असोसिएशन ऑफ चेंबर ऑफ कॉमर्स हे याच्यात घेता येईल. कॉन्फेडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्रीज ते घेता येईल. AITUC हा पण एक गटाचं उदाहरण घेता येईल. भारतीय किसान संघ
हे सुद्धा गटाचे उदाहरण घेता येईल. भारतीय मजदूर संघटना, अखिल भारतीय विद्यार्थी परिषद. ओके. NSU, NSUI हा एक अशा प्रकारचा गट घेता येईल. भारतीय विद्यार्थी संघटना हा पण घेता येईल. आसाम मधले विद्यार्थ्यांचे गट हे याच्यामध्ये येतील. असू असू नावाचे गट येते. तर असं आपल्याला असोसिएशनल प्रेशर ग्रुप्स असं थोडस याचं वर्णन करता येईल. हा गट अशा प्रकारे कामं करतो. मग अजून एक जो आहे पुढचा प्रकार तो म्हणजे असंघटित दबाव गट, म्हणजे नॉन असोसिएशनल प्रोफेशन प्रेशर ग्रुप्स असं म्हणता येईल. नॉन असोसिएशनल म्हणजे याच्यामध्ये संघटना वगैरे असं काही आढळत नाही. तर हे अनौपचारिक गट असतात, म्हणजे अगदी इन्फॉर्मल लेवलला असे गट काम करतात. धर्म, संस्कृती, परंपरा, वंश, भाषा या आधारे हे गट तयार होतात. लक्षात येत आहे? म्हणजे हे गट धर्म, संस्कृती, परंपरा, वंश, भाषा या आधारे अनौपचारिक गट तयार होतात. परिस्थितीनुसार त्यांच्या मागण्या बदलत असतात. लक्षात येत आहे? म्हणजे परिस्थिती बदलली की यांच्या मागण्याही बदलतात. कारण हे अनौपचारिक असतात, असंघटित असतात आणि ते असं काही इतर दबाव गटासारखे फिक्स असं काही नसतं यांचं. समाजाची सेवा हे याचं प्रमुख ध्येय असतं. लक्षात येत आहे? म्हणजे सोशल सर्व्हिस हे प्रमुख ध्येय. त्यांना सामाजिक राजकीय असे दबाव गट असंही म्हणलं जातं. उदाहरणार्थ धर्मावर आधारित विश्व हिंदू परिषद, शिरोमणी गुरुद्वारा प्रबंधक समिती, जातीवर आधारित भूमी सेना, वैश्य समाज, लोरिक सेना, वाल्मिकी समाज असे अनेक गट आपल्याला दिसतात की जे जाती धर्मावरती आधारित असे आहेत. लक्षात येत आहे? जेव्हा हळूहळू लक्षात येईल की किती प्रकारच्या संघटना आहेत. त्याच्या पुढचा भाग म्हणजे त्याच्या पुढचा एक प्रकार म्हणजे अनामिक गट, म्हणजे एनोमी प्रेशर ग्रुप्स असं याला म्हणता येईल. तर हा एनोमी प्रेशर ग्रुप म्हणजे अनामिक गट जो आहे, म्हणजे त्याचं वर्णन असं करता येईल थोडस की काही दबाव गट हे तात्पुरते विशिष्ट हेतूने उदयाला येतात, काही विशिष्ट परिस्थितीत उदयाला येतात आणि नंतर ते कुठे दिसतही नाही. म्हणजे अगदी त्यांचा उदय हा टेम्पररी असतो, त्या सिच्युएशन मध्ये असतो. ती सिच्युएशन संपली, परिस्थिती संपली की हे गट पण आपोआप नाहीसे होतात. म्हणजे असं भूचित्र उगवल्यासारखे हे गट अचानक उदयाला येतात आणि नंतर ती पिरियड सीझन संपला की ते गायब होतात. आणि हे अशा टेम्पररी दबाव गटांना अनामिक गट असं आपण त्याचा उल्लेख करू. म्हणजे असे गट जे असतात ना, ते पूर, दुष्काळ, साधनांचा तुटवडा ज्या वेळेला होतो अशा काळामध्ये थोडेसे हे गट उदयाला येतात असं मला म्हणायचं आहे. आता हे झाले दबाव गटाचे 4 प्रकार. 4 प्रकारचे दबाव गट आपण बघितले, हो की नाही? म्हणजे हे सगळे दबाव गट आहेत ना, हे वेगवेगळ्या पद्धतीने काम करत असतात. लक्षात येत आहे? म्हणजे या प्रत्येकाची कामाची पद्धत ही थोडी कमी जास्त वेगळी असू शकते. काही उघड उघड काम करतात, काही छुप्या स्वरूपात करतात. ओके.
आता याच्या नंतरचा जो भाग बघायचा आहे आपल्याला, तो कुठला बघायचा आहे? दबाव गटांच्या पद्धती व तंत्र. म्हणजे दबाव गटाच्या काम करण्याच्या काही पद्धती असतात, तंत्र असतात. ती कुठली? ते काही एकाच पद्धतीने काम करत नाहीत, वेगवेगळे टेक्निक्स वापरतात ते काम करण्यामध्ये. म्हणजे त्यातलं साधारण एक ठराविक टेक्निक्स आपण बघणार आहोत. आपल्याला सगळी टेक्निक्स पद्धती बघणं शक्यच नाहीये. त्यातलं एक म्हणजे लॉबिंग. लॉबिंग म्हणजे शासनाच्या निर्णयावर प्रभाव पाडण्याचे हे तंत्र आहे. म्हणजे हे एक तंत्र आहे प्रभाव पाडण्याचं. पण हे प्रभाव कसा पाडायचा मग? हा शब्द ब्रिटनच्या सामान्य गृहाच्या हॉल किंवा लॉबीवर यावरून आलेला आहे. लॉबिंग हे तंत्र अनेक पद्धतीने वापरले जाते. उदाहरणार्थ वैयक्तिक संपर्क, प्रतिनिधी, वैयक्तिक संपर्क, प्रतिनिधी पाठवून संपर्क करणे, पत्रे पाठवून करणे, टेलिफोन करणे, ईमेल करणे इत्यादी. दबावगट इतरही मार्ग वापरत असतात बरं का. म्हणजे हे सोपे मार्ग आहेत की फेस टू फेस कॉन्टॅक्ट, इंडिव्हिज्युअल टू इंडिव्हिज्युअल कॉन्टॅक्ट, जाऊन आपलं मतगळी उतरवून ते पटवून देणं आणि लोकांना विशिष्ट पद्धतीने कृती करायला भाग पाडणं. कधी कधी डेलिगेट्स पाठवणं, प्रतिनिधी पाठवणं वगैरे, पत्रे, टेलिफोन, ईमेल सगळे मार्ग वापरले जातात. दुसरे मार्ग कुठले आहेत की जाहिराती करणे, वृत्तपत्र, रेडिओ, टीव्ही असे सुद्धा मार्ग वापरले जातात. आता एक सांगते, याच्या व्यतिरिक्त कुठले मार्ग आहेत बरं? एक तर म्हणजे याच्यामध्ये ना फेवरेटिझम करणे, म्हणजे उपकार करणे, त्या एखाद्या व्यक्तीला उपकार करून तिला आपल्या बाजूनी करून घेणं, हाही मार्ग केला जातो. लक्षात येते की बाबा तिचं काहीतरी काम करून टाकणे, हवे तशी बदली करून देणे हव्या त्या पोझिशनवरती, हे थोडंसं काम आहे याचं. पुढचं म्हणजे बक्षीस देऊन. म्हणजे अजून एक जो मार्ग आहे तो म्हणजे सरळ सरळ ते काही गिफ्ट वगैरे देतात आणि आपल्या बाजूनी त्या लोकांना करून घेतात. म्हणजे अशा प्रकारे लॉबिंग हे टेक्निक गटांकडून वापरलं जातं असं आपल्याला म्हणायला लागेल. आणि ही कन्सेप्ट जी आहे लॉबिंग, ही मुळात कुठून आली? ब्रिटनच्या राजकीय पद्धतीमधून आलेली आहे. आता ते लॉबिंग म्हणजे काय? त्यांच्या वेळेला तर काय होतं पूर्वी, लॉबिंग म्हणजे बाहेर आतमध्ये मीटिंग चालली असेल तर बाहेर काहीतरी हॉल असतो किंवा लॉबी असते, मग तिथे ज्यांचे इंटरेस्ट आहेत ती लोक थांबतात आणि ती लोक थांबलीत म्हणलं की आतमध्ये जी लोक डिसिजन मेकिंगला बसलेत त्यांच्यावरती कुठेतरी प्रेशर येतं आणि मग ते त्यांना अनुकूल असे निर्णय घेतले जातात. तर बाहेर थांबून प्रेशर आणणं किंवा लॉबीमध्ये थांबून प्रेशर आणणं किंवा वरांडा किंवा वॉटर इट थांबून, यालाच लॉबिंग म्हणून हा शब्द प्रसिद्ध झालेला आहे. लॉबिंग म्हणजे दबाव तंत्र आणणे, पण निर्णय प्रक्रियेच्या वेळेला आउटसाईडला थांबून दबाव आणणे. कारण कसं आहे की अनेक लोक अशी थांबली आहेत म्हणलं की आपोआपच निर्णय घेणाऱ्यांवरती पण दबाव प्रक्रिया सुरू होते. लक्षात येत आहे? पुढचा जो काही प्रकार आहे तो अजून म्हणजे लोकमताला आकार देऊन, म्हणजे बाय शेपिंग पब्लिक ओपिनियन. आता हा काय प्रकार आहे? तर दबाव गट हे लोकमत घडवण्यासाठी त्यांचे प्रश्न शासनापुढे मांडतात. म्हणजे लोकमत घडवण्यासाठी त्यांचे प्रश्न शासनापुढे मांडतात.
संसूचन माध्यमांचा वापर, त्याच्यासाठी ते संसूचन माध्यमे वापरतात. म्हणजे रेडिओ, टीव्ही, न्यूजपेपर असे अनेक गोष्टींचा वापर इथं केला जातो. टीव्हीचा वापर केला जातो. परिपत्रकं वाटली जातात कधी कधी. सार्वजनिक सभा घेतल्या जातात. आता एक लेटेस्ट असं एक उदाहरण मी तुम्हाला देईन की आता राम मंदिराची पुनरुभारणी झाली की नाही, तर तेव्हा तुम्हाला थोडंसं आठवत असेल की राम भक्त म्हणवणाऱ्यांनी घरोघरी त्याचे पॅम्पलेट्स वाटले, परिपत्रकाने अक्षता सुद्धा वाटले की नाही. म्हणजेच इथं कुठंतरी लोकमताला आकार देण्याची प्रक्रिया सुरू केली त्यांनी. सार्वजनिक सभा घेतल्या, तर राम मंदिराच्या निमित्ताने अनेक ठिकाणी लोकांनी सेलिब्रेशन्स केली, एकत्र आली लोक. म्हणजे लोक सार्वजनिक सभा घेतल्या आणि राम मंदिर कसं आपल्या हिंदुत्वाच्या आयडेंटिटीशी संबंधित आहे हे पटवलं. म्हणजे थोडक्यात राम मंदिर उभारणीशी संबंधित जो काही गट होता तो एक प्रकारे दबाव गटासारखाच वागला की नाही. म्हणून असं म्हणता येईल की राम मंदिर उभं करणं हे जणू काही विश्व हिंदू परिषद त्यावेळेला दबाव गटासारखीच वागली ना. तर अजून एक दबाव गटाचं तंत्र म्हणजे प्रसिद्धी आणि प्रचार याचाही ते वापर करतात. म्हणजे वृत्तपत्रे, रेडिओ, टीव्ही, इंटरनेट यांच्या मार्फत प्रचार करणे, यातून मागण्या मांडून लोकशिक्षण साधतात. पहिली गोष्ट, लोकांना अवेअरनेस नाहीये, जागृती नाहीये की समाजात काय काय होऊ शकतं, आणि म्हणून लोक शिक्षण साधतात वेगवेगळ्या प्रकारचे, असं म्हणायला लागेल आपल्याला. अजून एक मार्ग म्हणजे संप किंवा आंदोलने करणे. बहुतेक दबाव गट शांततेचा मार्ग वापरतो. हे दबाव गट काही वेळा संप, निषेध, निदर्शने, सविनय कायदेभंग असेही मार्ग वापरतात. बंद, घेराव हे मार्ग वापरले जातात. हा एक शेवटचा मार्ग आहे की संप, आंदोलन करणं. वास्तविक कसं आहे, इथपर्यंत ती वेळ येता कामा नये संप, आंदोलन वगैरे करण्यासाठी. नॉर्मल कोर्समध्ये दबाव गट हा शांततेचा वापर करतात, पण एक्सेप्शनली असं होतं की संप, निषेध, निदर्शन, सविनय कायदे सगळे मार्ग वापरले जातात. बंद, घेराव सुद्धा वापरले जातात. म्हणजे बंद पाडणे एखादी गोष्ट, गिरणी बंद पाडणे, कारखाना बंद पाडणे, घेराव घालणे की बाबा आपलं ज्या व्यक्तीकडे म्हणणं आहे तिला घेराव घालणे, तिला काम करून न देणे. म्हणजे तरी मग घेराव घातला की ती व्यक्ती काहीतरी निर्णय घेते ना. म्हणजे अशा अनेक मार्ग दबावगट वापरत असतात. तर आता आपण काय बघितलं की दबावगट कोणत्या कोणत्या पद्धती आणि तंत्र वापरतो. आता आपल्याला जे बघायचं आहे की आधुनिक व्यवस्थेतले दबावगट कसं काम करतात, काय काम करतात हे पण बघायचं आपल्याला. तर एक लक्षात घ्या की आधुनिक व्यवस्थेत सुद्धा दबावगट अनेक प्रकारची कामं करत असतात. एक म्हणजे दबावगट व्यक्तीच्या हितसंबंधांना वाचा फोडते. म्हणजे व्यक्तीचे काही हितसंबंध असतात तर राखले जावेत त्या संबंधी वाचा फोडते. आता तुम्ही आता पटकन मला ते असं आठवत आहे की एक रेल्वे पॅसेंजरची पण एक संघटना आहे बघा, हो की नाही. नंतर अशा
हितसंबंधांना वाचा फोडणारे दबाव गट म्हणजे पॅसेंजरची संघटना असते, अडत्यांची संघटना, अडते व्यापारी असतात ना की जे घाऊक माल विकतात त्यांची संघटना असते, शेतकऱ्यांची संघटना असते. शेतकऱ्यांच्या संघटनेच्या बाबतीत तर शरद जोशींचं काम फारच गाजलेलं आहे. कांदा प्रकरणात त्यांनी कांदा आंदोलनामध्ये किती महत्वाच्या भूमिका घ्यायला लावल्या शासनाला आणि त्यांनी स्वतः खूप लीड केलेलं आहे. तर असं तुमच्या लक्षात आलं असेल की दबाव गट कसं वाचा फोडतात. शेतकऱ्यांचा माल बऱ्याचदा फुकट द्यायला लागतो, नाही तर सडून वाया जातो. म्हणजे याला काहीतरी मिनिमम पैसे आले पाहिजेत कमीत कमी. तसं अशा प्रकारची वाचा फोडणं म्हणजे शरद जोशींनी याबाबत महत्वाची भूमिका केली. आता एक टीव्ही मध्ये चित्र होतं बघा, त्या शेतकऱ्यांनी मेथीच्या पेंड्या विकल्या गेल्या नाहीत म्हणून टाकूनच दिल्या. किंवा टोमॅटोच्या बाबतीत सुद्धा असं होतं की भाव कमी करून करून किती कमी करणार, शेवटी ते टोमॅटो सडण्याच्या ऐवजी टाकून दिले जातात. लक्षात आलंय? म्हणजे हितसंबंधांना कुठेतरी वाचा फोडली पाहिजे आणि याच्यासाठी हे दबाव गट तयार होत असतात. म्हणजे शेतकऱ्यांचे हितसंबंध आहेत, दूध विकणाऱ्यांचे हितसंबंध आहेत. दूध प्रत्यक्ष गाई म्हशींचं विकत घेताना अतिशय कमी पैशांमध्ये विकत घेतलं जातं. ते म्हणजे शेतकऱ्यांना हवं तेवढं त्या गवळ्यांना मिळत नाहीत पैसे, पण आपल्याला ते वाटेल त्या रेटने विकतात. असं तुम्ही याच्यामध्ये लक्षात घ्या. म्हणजे हितसंबंधांना या कुठेतरी वाचा फोडायला लागते. निर्णय प्रक्रियेत सहभाग घेतात. दबाव गट जे आहेत आधुनिक, ते निर्णय प्रक्रियेत सहभाग घेतात. म्हणजे पहिली गोष्ट कशी, आधुनिक व्यवस्थेमध्ये डिसिजन मेकिंग जे आहे त्याच्यावर प्रभाव पाडण्यापेक्षा सहभागातच भाग घेतात दबाव गट. लोकांचा निवडणुकीत सहभाग सोपा करतात. दबाव गट जे आहेत ते लोकांचा निवडणुकीतला सहभाग सोपा करतात. लक्षात आलंय? अजून एक काम म्हणजे लोक आणि शासन याच्यामध्ये कुठेतरी लिंकेज, दुवा साधण्याचं काम दबाव गट करतात. म्हणजे लोक आणि शासन, लोकांचं म्हणणं काय ते शासनाला कळवणं, शासनाची पॉलिसी धोरण काय ते लोकांना कळवणं, असं थोडस काम दबाव गट करतात. पुढचं महत्वाचं त्यांचं काम म्हणजे शासनाला विशेष माहिती पुरवतात. दबाव गटाकडे एक प्रकारे म्हणजे डेटा अनालिसिस सारखं असतं, डेटा असतो आणि मग ते शासनाला माहिती पुरवू शकतात. एखाद्या बाबतीत धोरणाची अंमलबजावणी करण्यास सोपं करू शकतात. शासनाला सुद्धा ते मदत करतात, लोकांनाही मदत करतात. लोकांचं काम काय, हितसंबंधांचं सुसूत्रीकरण करणं हे लोकांसाठी महत्वाचं काम आणि शासनाकडे जाऊन त्याचं इम्प्लिमेंटेशन कसं होईल हे बघणं हे त्याचं काम. पुढचं जे आधुनिक व्यवस्थेतील काम जे आहे ते लोकांना सार्वजनिक व शासकीय धोरणे दबाव गटामुळे कळतात. दबाव गट जे आहे ते लोकांना सोप्या भाषेमध्ये सार्वजनिक व शासकीय धोरणे सांगतात. लक्षात आलं? काय धोरणे, सार्वजनिक व शासकीय धोरणे असंच सांगतात आणि त्याच्यामुळे शासनाला त्याच्या धोरणांची अंमलबजावणी सोपी जाते. ओके, तर ही सगळी कामं आधुनिक काळामध्ये दबाव गट करतात. तर काही टीकाकारांच्या मते काय, आता काय रोल आहे मग दबाव गटांचा आधुनिक लोकशाहीत, काय रोल आहे आधुनिक व्यवस्थांमध्ये? तर काहींचं म्हणणं लोकशाहीला ते अडचणीत आणू शकतात, कारण दबाव गटांचा सगळा अतिरेक झाला, लोकशाहीची प्रक्रिया धोक्यात येऊ शकते ना. अगदीच आपण लॉजिकल बोललं पाहिजे. निवडून आलेल्या प्रतिनिधींपेक्षा हे गट शासनाला प्रभावित करू शकतात. मार्क्सवाद्यांच्या मते काही प्रभावी नेते दबाव गटावर वर्चस्व ठेवून असतात.
आता एक असं लक्षात घ्या, मार्क्सवाद्यांच्या मते काही प्रभावी नेते दबाव गटावर वर्चस्व ठेवतात, म्हणजे तिथं सुद्धा आपल्याला डॉमिनन्स जाणवतो, मोनोपोली जाणवते. या गटांवर विशिष्ट वर्गाचा प्रभाव दिसतो. तर रॉबर्ट मिचेल्सच्या मते काही श्रेष्ठ लोक या गटावर वर्चस्व ठेवून असतात. म्हणजे इलिट थेरी थोडीशी आठवते. इलिटिस्ट आहे रॉबर्ट मिचेल हा श्रेष्ठजनवादी विचारवंत आहे. तर मार्क्सवाद्यांचं एक नेहमीच मत आहे की कॅपिटलिस्ट ग्रुप हा कसा एक्सप्लॉइट करतो, आणि त्यांचं म्हणणं समाजातल्या दबाव गटावरही ते वर्चस्व ठेवून असतात, त्यामुळे विशिष्ट गटाचाच प्रभाव दिसतो. तर मिचेल्स काय म्हणतो की तो इलिट मॉडेल आहे. इलिट मॉडेल म्हणजे समाजात फार थोडे लोक श्रेष्ठ असतात आणि ते या गटांवर वर्चस्व ठेवून असतात. याचं कारण असं मिचेल देतो की सामान्य लोक असंघटित असतात, असंघटित असतात आणि त्यांच्याकडं पुरेशी सत्ता किंवा संसाधनं नसतात. परिणाम असा होतो की त्याचा फायदा हे श्रेष्ठ लोक घेतात, श्रेष्ठजन, आणि ते त्यांना दडपतात. म्हणजे थोडक्यात दबाव गट जे आहेत ते लोकांच्या हितसंबंधांचं कितपत संरक्षण करतील याच्यापेक्षा ते विशिष्ट गटाच्या हितसंबंधांचं संरक्षण करतात, असं यांचा दावा आहे किंवा आरोप आहे असं म्हणावं लागेल. टीकाकारांच्या मते तर कसं आहे, या गटांच्या पद्धती थोड्याशा करप्ट आहेत, भ्रष्टाचारी आहेत आणि दहशत निर्माण करणारे असतात. म्हणजे या गटांच्या ज्या काही ऍक्टिव्हिटीज आहेत त्या करप्ट तर आहेत, पण दहशत निर्माण करणाऱ्या सुद्धा असतात. मोठ्या प्रमाणावरती निदर्शने, निषेध करणं महत्वाचं असतं. हिंसक संघर्ष, कधी कधी हे हिंसक संघर्षाच्या दिशेने जातात ते दबाव गट, म्हणजे व्हायलंट असं इथं रूप येऊ शकतं. या गटाला अधिक सत्ता मिळाल्यास ते अधिक दबाव तंत्र वापरू शकतात. म्हणजे सत्ता जर जास्त दिली गेली, यांना चुकून मिळाली, तर ते अधिकच दबाव तंत्र वापरू शकतात. असे असले तरी आधुनिक काळात दबाव गट हे राजकारणाचा अविभाज्य भाग आहे. म्हणजे त्याचे काही मायनस पॉइंट्स असतील किंवा काही तोटे असतील, पण आज ते राजकारणाचा इनडिस्पेन्सिबल पार्ट झालेत, अविभाज्य भाग. म्हणजे आपण दबाव गटाशिवाय राजकारण ही कल्पनाच करू शकत नाही. आज ते राजकारणाला एक प्रकारे दिशा देतात, लक्षात येत आहे. आणि म्हणून दबाव गटांचा अभ्यास करणं, पक्षांचा अभ्यास करणे इतकंच महत्वाचं आहे असं आपल्याला म्हणावं लागेल. म्हणजे आज आपण काय बघितलं की पक्षांच्या नंतर राजकीय व्यवस्थेतली महत्वाची यंत्रणा कुठली, व्यवस्था इफेक्टिव्ह व्हायची असेल तर ते दबाव गट. आपण असंही बघितलं की दबाव गट म्हणजे काय, दबाव गटाच्या व्याख्या बघितल्या, दबाव गट आणि इतर गट याच्यात काय फरक आहे हे बघितलं, दबाव गटाची कामं कुठली आहेत ते बघितलं, दबाव गटाचं वर्गीकरण कसं करता येईल, 4 गट कसे करता येतील तेही बघितलं. शिवाय आधुनिक काळामध्ये दबाव गट जो आहे, आधुनिक काळामध्ये त्याचे कसे उपयोग आहेत हे पण आपण बघितलेलं आढळतं. तर आज आपण इतकं असं सगळं बघितलेलं आहे. राजकीय पक्ष आणि दबाव गट दोन्हीही शेवटी काय करतात, इलेक्शनची जी प्रक्रिया आहे, निवडणुकीची प्रक्रिया आहे, त्याच्यावरती प्रभाव पाडतात. ओके, त्याच्यावर प्रभाव पाडतात. आणि मग म्हणजे इलेक्शन प्रोसेसचा अभ्यास करायचा असेल, निवडणूक प्रक्रियेचा अभ्यास करायचा असेल एखाद्या देशातला, तर त्या देशात कोणते पक्ष प्रभावी आहेत, कोणते दबाव गट प्रभावी आहेत, त्यांचा रोल काय आहे हे आधी आपल्याला माहित पाहिजे. त्याशिवाय आपण राजकीय निवडणूक प्रक्रियेचा अभ्यास करत नाही, आणि निवडणूक प्रक्रिया समजल्याशिवाय लोकांचा सहभाग त्या व्यवस्थेत कशा प्रकारे हे आपण नाही सांगू शकत. लक्षात घ्या, म्हणजे लोकांचा सहभाग वेगवेगळ्या व्यवस्थांमधला जर बघायचा असेल
तर सगळ्यात पहिल्यांदा त्या देशातील निवडणूक प्रक्रिया तपासली पाहिजे. निवडणूक प्रक्रिया तपासायची असेल तर त्या देशातील राजकीय पक्ष व दबाव गट सर्वच राजकीय व्यवस्थांमध्ये अतिशय महत्वाची भूमिका बजावतात. म्हणजे ती साम्यवादी असो, हुकुमशाही असो, लोकशाही असो, दबाव गटाचा या न त्या रूपामध्ये या व्यवस्थांना कॉन्ट्रीब्युशन होते असं मला म्हणायचंय. आणि एवढं सगळं सांगून आपण आजचं हे जे प्रकरण आहे हे थांबवूयात आणि पुढच्या तासाला भेटूयात. तोपर्यंत थँक्यू.